धम्मपद लोकवग्गो उत्थितेनपमज्जेय धम्मं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परमिच। जागे व्हावे, आळस करू नये, धर्माचे उत्तम आचरण करावे। धम्मचारी इहलोकी आणि परलोकी सुखाने झोपतो। धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परमिच। धर्माचे उत्तम आचरण करावे, त्याचे वाईट आचरण करू नये। धर्माचे आचरण करणारा इहलोकी व परलोकी सुखाने झोपतो। अर्थकथा। संबोधी प्राप्त झाल्यावर लगेचच बुद्ध त्यांच्या जन्मगावी कपिलवस्तू येथे ज्या दिवशी आले त्याच दिवशी शहरामध्ये भिक्षा फेरीसाठी गेले। बुद्धांचे वडील राजा शुद्धोधन यांना आपला मुलगा गावात भिक्षेसाठी फिरत आहे हे कळताच संतापाने ते त्याच्यापाशी धावतच गेले आणि म्हणाले, ज्या रस्त्यावरून तो सोन्याच्या पालखीतून फिरत असे तेथे तो आता रस्त्यावरून भिक्षा मागत फिरत आहे। यामुळे स्वतःची तो अप्रतिष्ठा करून घेत आहे। त्यावर बुद्ध म्हणाले की दारोदारी जाऊन भिक्षा मागण्याचा पूर्व ऋषींचा रिवाज आहे, असे म्हणून त्यांनी ही गाथा उच्चारली।